नुकतेच राष्ट्रीय साखर संघाच्या सदस्यपदी निवड झालेले नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र नरेंद्र चव्हाण हे आपल्यासोबत आहेत। भाऊ, प्रथमतः तुमचं अभिनंदन की राष्ट्रीय साखर संघाच्या सदस्यपदी एका तरुण तडफदार माणसाची नियुक्ती झाली। मात्र राज्यातील जी साखर कारखान्यांची अवस्था आहे त्या संदर्भात येत्या काळात आपण काय प्रयत्न करणार, काय सांगणार? धन्यवाद। आपलं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण साखर जी आहे साखर कारखानदारी आणि त्याच्यातल्या त्यात सहकारी जी साखर कारखानदारी आहे तर तिचं सध्या अतिशय काय म्हणतात त्याला दयनीय अवस्था सध्या झालेली आहे। आणि म्हणजे जे प्रायव्हेट कारखाने आहेत हे जे सहकारी साखर कारखाने आहेत त्यांना मागं टाकून पुढं जात आहेत, कारण सहकारी जे साखर कारखाने आहेत ते सगळं त्याचे जे डिसिजन आहेत किंवा त्याचं जे काही धोरणं आहेत हे सरकार ठरवते। म्हणजे आता थोडक्यात उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणले, आम्हाला साखरेचे भाव असतील किंवा आम्हाला साखर विक्री असेल तर हे सगळं गव्हर्मेंट ठरवते आणि त्याप्रमाणे आम्हाला कोटा असतो, तर कोट्याच्या वर आम्हाला साखर विकता येत नाही। आणि मग त्यामुळं ही जी कोऑपरेटिव्ह कारखानदारी आहे ही थोडीशी मागं पडत चाललेली आहे। पण आता साखरेबरोबरच जे अलाइड प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे इथेनॉल असेल, बगॅस असेल किंवा CBG असेल, तर आता यामार्फत उत्पन्न कसं वाढवायचं याबद्दल आता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत। कारण आता जर आपण बघितलं तर 10% इथेनॉल हे ब्लेंडिंगमध्ये करतात पेट्रोलमध्ये, तर ते येणाऱ्या काळामध्ये 20% होईल अशी अपेक्षा आहे। आणि इथेनॉलमध्ये आता ज्या कंपन्या आहेत म्हणजे इंडियन ऑयल असेल, BPCL असतील, या आमच्याकडनं इथेनॉल विकत घेतात आणि ते आमच्याकडनं 61 रुपयाला ते विकत घेतात। तर त्यामुळं त्याच्यातनं चांगले पैसे होतात आणि शेतकऱ्यांना आम्ही चांगले मोबदला आम्ही ऊसाचं देऊ शकतो। ज्या पद्धतीने आपण सांगितलं की पहिलाच प्रश्न आपला होता की जी की साखर उद्योगाला लागलेली घरघर आपण जर पाहिलं तर सहकार क्षेत्रावरील जे काही साखर कारखानदारी आहे तिला प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये घरघर पाहायला मिळते। आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये, ज्या मराठवाड्याला जवळपास 20 वर्ष मराठवाड्याला सहकार मंत्री लाभले, त्याच मराठवाड्यामध्ये सहकार क्षेत्राचे हाल आहेत। या संदर्भात आपण येत्या कालावधीमध्ये काही उपाययोजना करू शकतो का, जेणेकरून सहकार क्षेत्र जे आहे या राज्यातलं जे बहरेल त्या दृष्टिकोनातून काही विचारणा आहे का, काही प्लॅन आहे तसा तयार? 100% मराठवाडा आपण जे म्हणतो की मराठवाडा हा मागासलेला आहे, पण आता ही जी आपली वृत्ती आहे ती थोडीशी बाजूला ठेवणं गरजेचं आहे। कारण जर आपण बघितलं तर यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं बाकी सगळे जे क्षेत्रातले ऊस साखर कारखाने आहेत ते आता बंद होत चाललेत, कारण त्यांना ऊसच त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता। पण कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी जे पाण्याचे नियोजन खास करून मराठवाडा आणि नांदेडसाठी केलं, त्यामुळं आम्ही आज सांगू शकतो की ऊस आमच्याकडेच शिल्लक आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये ऊस अजूनही शिल्लक आहे। आमचं आत्ता जवळपास आमचे कारखान्याचं 5.5 लाख टन गाळप झालेलं आहे आणि अजून आम्ही 3 लाख होईल अशी आमची अपेक्षा आहे। तर पण तुम्ही जे म्हणताय की साखर कारखानदारी जी घरघर लागली, तर ती याच्यामुळंच लागली की आमचं सगळं सरकारी धोरणवर पुढचे आमचे डिसिजन हे ठरलेले असतात आणि सरकारने जे धोरण घेतले त्याप्रमाणे आम्हाला पुढं काम करावं लागतं। आता मध्ये सरकारने धोरण घेतलं की तुम्ही डायरेक्ट ज्यूस टू इथेनॉल करू शकत नाही। बऱ्याच कारखाने त्यात पैसे इन्व्हेस्ट केले होते की बाबा साखर न बनवता डायरेक्ट ज्यूस टू इथेनॉल केलं तर त्याच्यात प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे, पण गव्हर्नमेंटने ते बंदच केलं। तर त्यामुळं आता जे म्हणजे आधी बी मोलॅसिसपासून आणि ज्यूस इथेनॉल ते आता बंद झाल्यामुळं आम्हाला आता C मोलॅसिस करावं लागतं। तर त्यामुळं हे जे डिसिजन आहेत हे सगळे गव्हर्नमेंट जे निर्णय घेतात त्याच्यावर हे सगळे अवलंबून असतात। आणि थोडक्यात कसं आहे की जे कोऑपरेटिव्ह साखर कारखाने आहेत तर प्रायव्हेटला आता कॉम्पिटिशन आहे त्यांची। आता प्रायव्हेट कारखानदारीमध्ये कसं त्यांना प्रत्येक गोष्टीला गव्हर्नमेंटवर डिपेंडंट राहावं लागत नाही। जसं सहकारी कारखान्यांना आम्हाला काही एक्सपान्शन करायचं, काही जरी करायचं आम्हाला परमिशन घ्यावी लागते। बँकेचे आम्हाला लोन घ्यायचे त्याला आम्हाला परमिशन घ्यायला, तर थोडंसं पाय बांधून जर पळ आपण म्हटलं कोणाला तर तसं सहकारी साखर कारखान्यांचं झालेलं आहे। तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे। कारण साखर म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर सगळीकडं सोयाबीनला भाव नाही आहे, हळदीला यावर्षी भाव मिळाला पण ते पैसे सगळे व्यापाऱ्यांना मिळाले। तर शेतकऱ्यांना की बाबा ऊस लावल्यानंतर त्याला काही ना काही त्याच्या पदरामध्ये पैसे पडतात, तर
त्या दृष्टीने शेतकरी साखर कारखान्यांकडे बघतो आणि त्याला काही ना काही पैसे मिळतात आणि त्याचं उपजीविका त्याच्यातनं चालू शकते. जी कारखानदारी आहे ती अवसानात निघण्याचं फार मोठं प्रमाण आहे. प्रामुख्यानं पाहिले तर बरेचसे कारखाने, मग तुमचाही युनिट एक आहे ते अवसानात निघालं, भाऊराव चव्हाणचं युनिट अवसानात निघाल्यानंतर त्यानंतर बाराशिव कारखान्याचं अवसानात निघून मग ते नंतर प्रायव्हेट क्षेत्रामध्ये खरेदी केलं. त्याच पद्धतीनं जयंत पाटीलचं युनिट आहे. असे अनेक युनिट आहेत. आपल्या जर जिल्ह्यातला विचार केला तर 4-5 युनिट त्याच पद्धतीनं अवसानात निघाले. मात्र प्रामुख्यानं जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जी काही कारखानदारी चालू आहे ती मात्र नफ्यात असायला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी त्या कारखान्यांची जे देण्याचे उसाला दरसुद्धा चांगला मोठ्या प्रमाणात असतो ती बहरताना दिसते. सहकार क्षेत्रावरील जी कारखानदारी आहे ती कुठंतरी कमकुवत लेवलला चालली असं आपल्याला वाटत नाही का? त्याविषयी काय करता येईल का? आपण म्हणता ते काही अंशी बरोबर आहे. मी जसं आपल्याला सांगितलं की प्रायव्हेट कारखाने आणि सहकारी कारखान्याच्यात खूप फरक आहे. डिसिजन मेकिंगमध्ये खूप फरक आहे. प्रायव्हेट कारखान्यांमध्ये कसं ते ओनरशिप बिझनेस केल्यासारखं ते चालवतात. सहकारी साखर कारखान्यामध्ये कसं होतं की बोर्ड असतं, प्रत्येक डिसिजन हे बोर्डामध्ये घ्यावं लागतं आणि मग डिसिजन ते थोडंसं वेळ होतो त्याला. बोर्डातनं डिसिजन घेतल्यानंतर मग त्याची मान्यता घ्यावी लागते. मग आम्हाला काही खरेदी जरी करायचं असेल तर ती बोर्डात डिसिजन घ्यावं लागतं आणि मग थोडं मागं पुढं झालं मग ती वेळ निघून जाते, असं होतं. आणि प्रायव्हेटमध्ये कसं जे त्याचे प्रमोटर्स असतात ते पटकन निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी होते आणि त्याप्रमाणे मग ते कारखाने पुढं जातात. पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर सहकारी कारखान्याने सुद्धा कॉर्पोरेट पद्धतीने जर आपले कारखाने चालवले तर त्याला चांगलं दिवस 100% येऊ शकतात. आणि महाराष्ट्र हा सहकारी कारखान्यासाठी ओळखला जातो संपूर्ण देशामध्ये. आता मी जेव्हा दिल्लीमध्ये गेलो तर तिथलीसुद्धा लोक महाराष्ट्राकडं एक म्हणजे आपण महाराष्ट्राचे फुटप्रिंट्सच आपण चाललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्याप्रमाणे जर आपण सहकारी कारखान्यांना सरकारकडनं जर चांगल्या पद्धतीने मदत झाली तर ती पण खूप चांगली पद्धतीने इंडस्ट्री वाढू शकते आणि त्याचा सामान्य शेतकऱ्यांना त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. सहकार क्षेत्रावरील जी काही शेतकऱ्यांनी उभी केलेली कारखाने सदस्यत्व घेऊन ते शेअर्स घेऊन कारखानदारी उभी केली जाते. मात्र प्रामुख्यानं राजकारणासाठी बहुतांश कारखाने हे बंद पाडले जातात आणि त्याच्यावर राजकारण केले जाते. मराठवाड्यातले तसे उदाहरणं जर दाखल पाहिले तर बरेचसे असे उद्योगधंदे आहेत सहकार क्षेत्रावर सुरू झाले आणि त्याच्यावर नंतर राजकारण सुरू झालं. विधानसभा लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या. मात्र ही कारखानदारी या ठिकाणच्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यावा या दृष्टिकोनातून उपाययोजना होणं गरजेचं आहे का? त्याचं पुनरुज्जीवन कुठंतरी करता येईल का? या संदर्भात काही प्लॅन आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण देशामध्ये सर्वात मोठं जर आज काही जो प्रश्न असेल तर तो हाताला काम मिळण्याचा आहे आणि तरुणांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आहे. आणि मला असं वाटतं की जर ॲग्रिकल्चर हा बिझनेस जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की खूप युवकांना ह्याच्यामध्ये संधी मिळू शकते आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. कारण प्रत्येकाला नोकरी मिळणं आता हे शक्य नाही आहे. तर त्यामुळं मी तर नेहमी कॉलेजेसमध्ये जेव्हा मी लेक्चर घेतो त्यावेळेस मी मुलांना सांगतो की लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्या वडिलांच्या हाताखाली शेतात काम करा, टेक्नॉलॉजी वापरा आणि त्यानुसार जर तुम्ही चांगली शेती करू शकलात तर ते एक चांगलं इन्कम सोर्स होऊ शकतं. आपण जसं म्हणलात की राजकारण आहे सहकार क्षेत्रामध्ये आणि ते जर राजकारण थोडंसं बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी जर आपण हे करू शकलो की बाबा माझ्या भागातला जो शेतकरी आहे त्याला जर मी जास्तीत जास्त त्याच्या बेनिफिटसाठी जर मी काम करू शकलो. आता जसं मी म्हणलं की आता आम्ही इथेनॉल बनवतो. इथेनॉलची जी मळी असते आता आमचं पुढचं नेक्स्ट प्लॅन असा आहे की त्या मळीपासून CBG गॅस तयार करायचा जो CNG सारखाच आहे तो आपण गाड्यांना वापरू शकतो आणि त्याच्यापासून फर्टिलायझरसुद्धा तयार होतं, खतसुद्धा तयार होतं. तर हे बाय प्रोडक्ट्स आहेत त्याच्यातनं चांगला पैसा हा होऊ शकतो. आता आम्ही बगॅस जो आहे म्हणजे पूर्वीच्या काळी असं म्हणलं जायचं, आम्ही शाळेत असताना शिकवलं जातं की नारळ हे कल्पवृक्ष आहे. तर त्याचप्रमाणे साखरसुद्धा कल्पवृक्ष आहे. कारण साखरेचं म्हणजे ऊसाचा कुठलाही भाग हा वाया जात नाही. म्हणजे ऊसाचं जर तुम्ही बघितलं ऊसापासून साखर तयार होते, त्याचा जो चोथा आहे त्याच्यापासून बगॅस तयार होतो. मग साखर म्हणजे त्याचा जो ज्यूस आहे
ज्यूसपासून तुम्ही इथेनॉल करू शकता, स्पिरिट तयार होतं त्याच्यामधनं, आणि त्याच्यामधनं जसं म्हणलं की ते मळीपासून तुम्ही खत तयार करू शकता आणि आता गॅससुद्धा आपण तयार करू शकतो. तर साखरसुद्धा आता हे कल्पवृक्षासारखं झालेले आहे, त्यातनं काहीही वाया जात नाही. आणि जर चांगलं टेक्नॉलॉजी वापरून जर तुम्ही त्याचा हे केलात तर मला असं वाटतं म्हणजे युटिलायझेशन केलं तर साखरेपासून चांगलं बाय प्रोडक्ट्स तयार होतील आणि शेतकऱ्यांना चांगले पैसे त्यातनं मिळू शकतील. ज्या पद्धतीनं जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कारखान्याच्या भरोश्यावर ऊसाची लागवड करतात. त्यात पाहिलं तर भाऊराव चव्हाण जो कारखाना आहे त्याच्या क्षेत्रामध्ये जवळपास माझ्या माहितीस्तव 10,000 हेक्टरवर ऊसाची लागवड आहे. मात्र प्रामुख्यानं जर पाहिलं तर महाराष्ट्रातील कारखान्यामध्ये तेवढी क्षेत्राची लागवड असली तरी गाळप क्षमता होत नाही. त्या तुलनेमध्ये कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते, मात्र गाळप क्षमता लवकर होऊन ते कारखाने बंद होतात. त्यांच्याकडून काय आपल्याला शिकण्याची गरज आहे असं वाटते का आपल्याला? येणाऱ्या काळामध्ये आपण जसं म्हणलात की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गाळप कसं करू शकतो ह्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आता कॉम्पिटिशन वाढलेली आहे. शेतकरी आता म्हणतात ठीक आहे तुम्ही नाही नेत ना, तो दुसरा घेऊन जाईल ऊस माझा. मग त्याच्यासाठी आपल्याला गाळप क्षमता वाढवणं गरजेचं आहे, नवीन टेक्नॉलॉजी वापरणं गरजेचं आहे की कमीत कमी काय म्हणतात त्याला रॉ मटेरियलमध्ये किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपण उत्पादन काढू शकलो तर प्रॉफिटेबिलिटी पण तुमची वाढते, कारण तुमची फिक्स कॉस्ट सेम असते. तर प्रॉफिटेबिलिटी जर तुम्हाला वाढवायची असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजी नवीन वापरून गाळप क्षमता वाढवणं खूप गरजेचं आहे. आपण जसं म्हणलात की शेतकरी जे ऊस लावतात तर त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा असते की माझा ऊस लावला की तो लगेच गेला पाहिजे. आता गाळप क्षमता जी आहे त्याच्यावर आम्ही ऊस किती न्यायचा हे ठरवू शकतो. तर गाळप क्षमता जर वाढवली तर आम्ही जास्तीत जास्त ऊस हा नेऊन त्याचा गाळप आम्ही करू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही आता टेक्नॉलॉजी वापरतो आहे. आता आमच्याच भाऊराव चव्हाण कारखान्यामध्ये आम्ही आता ॲप तयार केलेला आहे. आमचा जो नोंद घेणारा जो अधिकारी असतो तिथं, तर त्याला त्या शेतामध्ये जाऊन त्याला जाऊन गुगल कोऑर्डिनेट हे पाठवावे लागतात. तर त्याच्यामुळं तो शेतावर गेल्याशिवाय त्याला ऊसाची नोंद घेता येणार नाही. आणि आम्हाला एक्झॅक्ट कळेल की बाबा सप्टेंबरमध्ये ऊस लागवड किती, ऑक्टोबरमध्ये किती, नोव्हेंबरमध्ये किती आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं गाळप आणि आमचे टोळ्यांचं जे नियोजन आहे हे चांगल्या पद्धतीने करू शकू. प्रामुख्यानं जर पाहिलं तर सहकार क्षेत्रामधील जे काही कारखानदारी आहेत त्यांच्या कारखानदारांकडून प्रामुख्यानं शेतकऱ्यांची पिळवणूक होताना पाहायला मिळते. कारण 12-12 महिन्यांचा अवधी होऊनही ऊसाला त्याची तोड होत नाही. फील्डवर येणारे फील्ड ऑफिसर आहेत ते शेतकऱ्याकडून अवैधरित्या त्यांच्याकडून आर्थिक त्यांची पिळवणूक करतात. वेळेवर कारखाना ऊस घेऊन जात नाही, त्याच्यामुळं त्याची वजन क्षमता घटून त्याचं आर्थिक नुकसान वेगळं होतं. टोळी प्रॉपर त्या ठिकाणी येत नाही आणि कारखानदारांकडून मिळणारा जो दर आहे प्रामुख्यानं जर पाहिलं तर बऱ्याचशा कारखान्याच्या तुलनेत वाईट वाटू देऊ नका, मात्र भाऊरावचा सुद्धा दर आणि इतर प्रायव्हेट कारखान्याचा दर हा बराचसा तफावत आहे. या गोष्टी संदर्भात काही तुम्ही उपाययोजना करणार का? प्रायव्हेट सेक्टरमधले कारखाने जर दर देऊ शकत असतील तर सहकार क्षेत्रावरील जी काही कारखानदारी आहेत ते लोक चांगला दर ऊसाला का देऊ शकणार नाही? तुमचं म्हणणं बरोबर आहे. ऊसाला दर हा चांगला दिलाच पाहिजे. गव्हर्मेंटनी FRP ठरवून दिलेली आहे. तर ती जी FRP असते ही आपली जी रिकव्हरी असते त्याच्यावर ऊसाच्या रिकव्हरीवरती अवलंबून असते. आणि काय झालं आपण जे म्हणताय की त्याचा ऊस उशिरा जातो हे जातो. आता थोडक्यात आमचं उदाहरण देतो. आमचे 2 युनिट्स आहेत, एक येळेगावला आहे आणि एक डोंगरकड्याला आहे. तर दोन्ही मिळून आमची जी गाळप क्षमता आहे ती 5,000 टन पर डे आहे. तरीसुद्धा यावर्षी आम्ही जो आमचा कारखाना चालवतो आहे तो 110% कॅपॅसिटीने आम्ही आमचा कारखाना चालवतो आहे. म्हणजे आम्ही 5,000 क्षमतेचा जो आमचा कारखाना आहे तो आम्ही तिथे 6,000 गाळप करतो. पण येणाऱ्या काळामध्ये आपण जसं म्हणलं की शेतकऱ्यांना जर त्यांचा जो ऊस आहे तो वेळेवर गेला तर त्यांना त्याचे मोबदला चांगला मिळतो, त्याचं टनेज त्याला चांगलं मिळतं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला त्याचं उत्पन्नात त्याची वाढ होते. पण आपण जे म्हणताय की बाबा शेतकऱ्याला जर पैसे चांगले मिळायचे असतील किंवा त्याला टोळ्या जे मिळत नाही आहेत तर काय होतं. आता आमचे थोडक्यात आमचं उदाहरण देतो. आमच्याकडे गाळप क्षमता दोन्ही मिळून 5,000 6,000 आम्ही करतो आहे. म्हणजे एका महिन्याला आम्ही 1,80,000 टन आम्ही गाळप करू शकतो. पण आमची सप्टेंबरचीच लागवड 4,78,000 टनाची आहे. मग सप्टेंबरची लागवड जर 4,78,000 टन आहे तर मग आम्ही हा गाळप
त्यावेळेस करू शकत नाही, तर हे जे ॲप मी तुम्हाला सांगतो आहे याच्यामध्ये आम्हाला एक्झॅक्ट कळेल सप्टेंबरचा ऊस किती आहे, आणि मग आम्ही सप्टेंबरचं एकदा आमची कॅपॅसिटी संपली की आम्ही ती नोंद जी आहे ती ऑक्टोबरमध्ये घेणार. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा कळेल की बाबा ही माझा सप्टेंबरचा नाही, माझा ऑक्टोबरचा ऊस आहे आणि माझा तो त्यावेळेस जाईल. तर त्याप्रमाणे जर शेतकरी आणि कारखाना या दोघांनी मिळून जर याची जर चांगली सांगड घातली तर दोघांनाही ऊस वेळेवर मिळतो आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने. शेवटचा प्रश्न प्रामुख्यानं सरकारसमोर ठेवण्याचा हा प्रश्न आहे. कारखानदारी केल्या जाते, गाळप मोठ्या प्रमाणावर होते, त्याच्यामधनं इथेनॉल मोठ्या प्रमाणात भेटत असते, स्पिरिट घेतलं जातं, ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. रिसोर्सेसमधून बरंचसं भेटणार आहे, साखरेला भाव मिळत नाही. इथेनॉल निर्यातीवर सरकारनं बंदी घातली. या पेच प्रसंगामधून तुम्हाला जायचं आहे, तर त्या संदर्भात सरकारपुढे कोणता प्रस्ताव ठेवणार आहात का, जेणेकरून इथेनॉल मिळेल, सोबत साखरेला भाव मिळेल आणि चांगला उद्योग या महाराष्ट्रात उभं राहील? काल आमची जेव्हा नॅशनल शुगर फेडरेशनची आमची गृहमंत्री आणि सध्याचे सहकार मंत्री केंद्रीय अमित शहाजी यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी आम्हाला चहासाठी बोलवलं होतं. तर त्यावेळेस आम्ही त्यांना काही प्रश्न आम्ही मांडले. आता परवाच एक गव्हर्नमेंटचं एक गॅझेट आलं की 90% तुमचं जर तुम्ही जो कोटा आहे तुम्हाला दिलेला आहे तो जर तुम्ही संपवला नाही तर तो कोटा तुमचा नेक्स्ट त्याच्यामध्ये तो ॲड होणार नाही, असा एक सरकारचा निर्णय आला आहे. तर आम्ही त्यांना म्हटलं साहेब, जर शेतकऱ्यांनी समजा व्यापाऱ्यांनी आमच्याकडनं घेतलीच नाही, साखर विकत नाही घेतली, तर ते आम्ही मग विकणार कोणाला? तर असे काही प्रश्न आहेत की जसं मी तुम्हाला म्हटलं, आता आमच्याकडे आत्ता जवळपास 3 लाख टन साखर, 3 लाख क्विंटल आमची साखर तयार आहे, पण आम्हाला कोटा आहे तो 20,000 30,000. मग ते आमच्याकडं आमचा माल तयार असतानासुद्धा आमच्याकडे पैसे उपलब्ध होत नाहीत. मग आम्हाला आमची साखर बँकेकडे गहाण ठेवून त्याच्यावर लोन उचलून आम्हाला शेतकऱ्यांना पेमेंट करावं लागतं. मग इथेनॉलचं जसं आहे की बाबा इथेनॉलला तरी आता गव्हर्नमेंट, आम्ही जेव्हा इथेनॉल त्यांना विकतो तर 15 दिवसात आम्हाला त्याचे पैसे मिळतात इथेनॉलचे. तर तसं म्हणून काही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की कारखानदार आता साखर न करता ते डायरेक्ट इथेनॉल करत आहेत. तर त्याच्यावरसुद्धा आता गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे की तुम्ही डायरेक्ट इथेनॉल आता करू शकत नाही, कारण साखरेचे भाव वाढतील म्हणून गव्हर्नमेंटने आता त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आणलेले आहेत. तर याच्यासाठी जर आपल्याला समजा एखादा धंदा असेल किंवा बिझनेस असेल, तर मी जसं म्हणलं की साखर कारखानदारीमध्ये अनफॉर्च्युनेटली गव्हर्नमेंटचं त्याच्यावर खूप नियंत्रण आहे आणि आम्हाला सगळं गव्हर्नमेंटचे नियम पाळून आम्हाला आमचा हा साखर कारखानदारी चालवावे लागते. तर अडचणी खूप आहेत, पण जसं म्हणलं आता बाय प्रोडक्ट्समध्ये खूप चांगले पैसे आता आहेत येणाऱ्या काळामध्ये. तर बाय प्रोडक्ट्सवर आम्ही आता लक्ष केंद्रित करत आहोत आणि जर कारखाना प्रॉफिट वाढवायचा असेल तर ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही सगळ्या आता आम्ही त्याचं मेजर्स आत्तापासून आम्ही सुरू केलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये खर्च कमी होऊन उत्पन्न वाढून त्याचा नफा जास्त कसा होईल याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. निश्चितच पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा की तुमचं जे काम आहे असंच भरभराटीस लागू आणि या राज्यातील जे काही साखर उद्योग आहे तो असाच भरभराटीस येऊ. तुमचं हे मोलाचं कार्य या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना, या ठिकाणच्या तरुणांना लाभदायी ठरू, हीच सदिच्छा बाळगून विराम घेऊयात. कॅमेरामन दीपकसह पी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.